राम राम मंडळी. पुसेगावच्या हिंदकेसरी मैदानाचा थरार तिकडे रंगत चालला आणि इकडे आमच्या वावरामध्ये मुंगळा बाहेर काढण्याचा थरार रंगत चाललाय. त्याचं झालंय काय, नेमकं आजच तोड आली आणि मुंगळा भरून बाहेर काढायचं चाललंय. त्याच्यामुळे सेमीफायनलपर्यंत जमलं तर आपण पुसेगाव गाठाय बघू काय होतंय. पण आत्तापर्यंत जवळपास निम्म्याहून जास्त गट पळून आले आणि एक शेवटकर एक टॉप क्लास गाड्या मातबर बैलासोबत नौकी बैलसुद्धा गट पास होऊन सेमीसाठी पात्र झाले. ती म्हणजे नक्कीच सेमीच्या ज्या लढती होणार आहेत ती एकदम टापरून आणि एकदम दुरळा करणार आहे. त्या मित्रांनो नक्कीच मजा येणार आहे खरं तर बघायला. आत्ता नुकतंच 52 नंबर गटामध्ये आपल्या सगळ्यांचा लाडका स्वर्गीय रणजित निंबाळकर सर यांचा वेगाचा शेवट सर्जा आणि त्याच्या जोडीला होता छत्रपती संभाजीनगरकरांचा हरण्या. जबरदस्त जोड पळाला आणि खऱ्या अर्थानं आज रणजित सरांचं स्वप्न पूर्ण हवं असं मनापासून कुठेतरी वाटतं की वेगाचा शेवट सर्जा याला पुसेगावच्या हिंदकेसरी मैदानाचा गुलाल भेटावा. मित्रांनो त्याच्या आधी सुद्धा मथुर आणि थॅमन ग्रुप साखरवाडींचा बावऱ्या जबरदस्त पळ दाखवत त्यांनी सुद्धा गट 24 क्रमांक गटमध्ये गट पास केला आहे. त्या गाडीला पण जबराट स्पीड होतं. त्यानंतर चिमणे आणि साई यांनी सुद्धा 5 नंबर गटामध्ये जबरदस्तरित्या पळ दाखवत गट पास केला आहे. त्या जोडीला सुद्धा भन्नाट स्पीड होतं. त्यानंतर सुंदर बॉस ज्याला आपण म्हणतो त्यानं सुद्धा घरचाच साज होता वजीर त्याच्यासोबत पळून गट पास केला आहे. आत्ता नुकतंच चित्रे आणि मानघरचं वादळ ती सुद्धा जबराट कडन गाडी जबरदस्त पळत त्यांनी सुद्धा गट पास केला आहे. म्हणजे रती महारथी गटपासून पुढे गेले त्यांना अजून सुद्धा काही रती माती आहे ती ज्यांना पळायची जी म्हणजे लखन असेल, बकासूर असेल, गोटचा सर्जा असेल, त्यानंतर सर्जा 1001 असेल, अशी भरपूर अजून येणार आहेत की जे आता पळतील आणि त्यानंतर मजा येणार आहे सेमीफायनलच्या लढतीसाठी. काही रायफल 81 असेल, कॉकटेल असेल यांचं नशीब आज उजडलं नाही आणि त्यांना सेमीसाठी पात्रता मिळेल नाही. पण हरकत नाही, हे बैलगाडा क्षेत्र आहे तर असं कमी जास्त होतच राहतं. पण खऱ्या अर्थानं आनंद या गोष्टीचा नक्कीच वाटतो की जी वेगाचा शेवट सर्जासाठी की रणजित सर आम्हाला आठवते कोळ्याच्या मैदानात आम्ही जेव्हा भेटलो तेव्हा त्यांचं स्वप्न होतं की पुसेगावच्या हिंदकेसरी मैदानाचा गुलाल घ्यायचे आणि त्यासाठी ते नक्कीच आज जो हरणे आहे तेवढा ताकदीनं साथ देतो या त्यांचं ते स्वप्न पूर्ण व्हावं आणि हा गुलाल त्यांना मिळावा. त्यानंतर आता बघूया बकासूर पण भरपूर लांब आहे. जवळपास शेवळ्यांच्या पाखऱ्यासोबत आज पायरा आहे जो टॉपचा पायरा आहे तो 110 नंबर गट म्हणजे लय तोपर्यंत संयम ठेवावा लागणार आहे. घरणिकीचा राजा 101 नंबर गटामध्ये पळणार आहे. त्याच्यासोबत रायना आहे म्हणजे तो पण टॉप क्लास पायरा आहे दोन्ही पण लय लांब आहे त्यामुळे शेवटला पाक होणार आहे. त्यामुळे तोपर्यंत होऊ शकतं आपण ग्राउंडवरच पोचूया थोडंच राहिले. त्यानंतर बघूया पण खऱ्या अर्थानं आज ज्या लढती होत आहेत त्यामध्ये नक्कीच पारदर्शकपणा आणि मैदानाचं नियोजन टापरून आहे. म्हणजे आता विचार करा 11 वाजता 50पेक्षा जास्त गट पळून येणं म्हणजे ह्या मैदानाचं ते म्हणतो ना यश आहे आणि पुसेगाव कमिटीचं हे नक्कीच यश आहे असं म्हणत राव ठरणार आहे. नक्कीच मजा येणार आहे कारण संध्याकाळपर्यंत आपल्याला कळणारच आहे पुसेगावच्या हिंदकेसरीचा मानकरी कोण. त्यानंतर आपण व्हिडिओ बनवूया पण नक्कीच सर्जाची आणि हरण्याची गाडी कशी पळाली ती कमेंट करून नक्की सांगा. मथुर आणि जो थैमान ग्रुप यांचा बावऱ्या त्याची गाडी कशी पळाली, साई आणि चिमण्याची गाडी कशी पळाली आणि बॉस सुंदर द बॉस आणि त्याच्या जोडीला जो पैरा आहे घरचा साज वजीर ती गाडी कशी पळाली ते पण कमेंट करून सांगा. नक्कीच मजा आली. चित्रे आणि मानघरचं वादळ पण जबराट पळालं ते पण कमेंट करून नक्की सांगा. तोपर्यंत राम राम.